हॅलो नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे शिमला मिरचीची भाजी। शिमला मिरची कोणाला आवडते कोणाला आवडत नाही, ज्यांना आवडत नाही ते नक्कीच आवडीने खातील, अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा। तर इथे आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जिरं घालून घ्यायचं आहे। जिऱ्याची मस्त अशी फोडणी द्यायची आहे। जिरं घातल्याच्या नंतर मग आपण जी शिमला मिरची आणि बटाटे आहेत छान धुवून स्वच्छ चिरून घ्यायचे आहेत आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक काप करू शकता। इथे मी मोठे मोठे काप केलेले आहेत, तुम्हाला बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक काप करू शकता। तिथे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे अगोदर सगळ्यात पहिलं। इथे कांदा वापरला नाही आहे आणि टोमॅटोही वापरलेला नाही आहे, फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली आहे पहिलीच। आणि आता इथे मी छान परतून घेते बटाटा आणि शिमला मिरची। आणि त्यानंतर मग जे आपले मसाले आहेत घरगुती आपण मसाले जे वापरतो नेहमी जेवणासाठी ते घालून घ्यायचे आहेत। पहिलं मी आता इथं गरम मसाला घेतलेला आहे, किचन किंग मसाला वापरते मी, मला हा आवडतो मसाला गरम मसाल्यांमध्ये। तर किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर मग हळद आणि मीठ असं छान परतून घ्यायचं आहे। आणि लाल तिखट तुमच्या अंदाजाने घ्या, जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या हिशोबाने। तर इथे आता मी 1 चमचा 1 ते 1.5 चमचे घेतलेले आहे आणि यानंतर मग छान परतून घ्यायचं आहे आणि भाजीवरती झाकण ठेवून छान वाफलून घ्यायचे आहे। यात पाणी वगैरे घालायचं नाही, छान वाफेवरती वाफवली जाते भाजी आणि छान लागते चवीला। नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे आता छान अशी माझी आता भाजी वाफलून झालेली आहे, परतून झालेली आहे म्हणजे। आता इथे झाकण ठेवते आणि छान 5 ते 10 मिनटासाठी आपण याला वाफेवरती वाफलून। आता भाजी वाफलत असताना आपण अधूनमधून चेक करायचं आहे की आपली भाजी छान शिजते की नाही किंवा खालून लागत तर नाही ना, म्हणजे करपणार वगैरे नाही ना, हे अधूनमधून चेक करत राहायचं आहे आणि छान परतून घ्यायची मधून। आणि त्यानंतर आता घालणार आहे मी शेंगदाण्याचं कूट, जो की आमच्या भाज्यांमध्ये सातारकरांच्या भाज्यांमध्ये मेन असतोच। पण मी जास्त असा कूट नाही वापरत, मी ज्या भाज्यांमध्ये आवश्यक आहे त्याच भाज्यांमध्ये कूट वापरते। तर जशी की शिमला मिरची वगैरे ह्या भाज्यांमध्ये कूट टाकलेला छान लागतो। तर मी आता इथं कूट घातलेला आहे, तुम्हाला जर आवडत असेल शेंगदाण्याचं कूट तर तुम्ही घालू शकता, नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता। आता आपलं शेंगदाण्याचं कूट घालून झालेलं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण 5 मिनिटासाठी भाजी वाफलत ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। तर मी आता साईडला ठेवते आणि आता मला घालायचं आहे मसाली भात किंवा वाटण्याचा भात वगैरे आपण म्हणू शकतो। तर ह्यासाठी मी आता कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे आणि लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो आणि कांदा हे एवढेच मसाले म्हणजे एवढंच घेतलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। पहिली जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, नंतर मग लसूण आणि कढीपत्ता आणि त्यानंतर मग कांदा घालून छान परतून घ्यायचा। कांदा थोडा मऊ पडला की मग आपण त्यात घालायचं आहे टोमॅटोही छान परतून घ्यायचे आहेत। टोमॅटोलाही जरा मऊ होऊन द्यायचं, मऊ झाले की त्याच्यामध्ये मग आपले जे घरात आपण नेहमी वापरतो मसाले तेच घालायचे आहेत। आता माझ्या मिस्टरांना जास्त मसाले आवडत नाहीत, म्हणजे गरम मसाला घातलेला आवडत नाही जास्त। तर जसं की आपण शाही मसाला वगैरे वापरतो, शाही बिर्याणी मसाला वगैरे, तर ते त्यांना नाही आवडत। तर इथे आता मी सुती कोलम जो राईस येतो तो घेतलेला आहे आणि वाटाणे इथे घेतलेले आहे। आता इथं मी घातलेले आहे हळद, त्यानंतर मग आपला घरगुती घाटी मसाला जो आम्ही प्रत्येक जेवणामध्ये वापरतो तेच मी इथं वापरलेला आहे। आणि त्यानंतर घातलेला गरम मसाला, फक्त 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे। आपल्या अंदाजाने किंवा आपल्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही इथं मसाले कमी जास्त करू शकता। तर हे इथं मी म्हणजे माझ्या अंदाजाच्या हिशोबाने मी इथं मसाले घेतलेले आहेत। आणि आता घातलेलं आहे वाटाणा घालून छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं कुकरचं झाकण उलटं ठेवायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची एकदा। त्यानंतर मग आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला आहे सुती कोलम तो घालायचा आहे आणि छान परतायचा आणि त्यानंतर मग छान परतून घ्यायचा व्यवस्थित 1-5 मिनटं। त्यानंतर मग पाणी घालून मग छान कुकरचं असं झाकण मस्त करायचं आणि 3 ते 4 शिट्यांमध्ये होतो हा भात, म्हणजे 3 ते 4 शिट्या लागतात मसाले भाताला किंवा मी तांदळाला एकंदरीत। आणि त्यानंतर मग आपलं भात तयार होईल आणि आता करणार आहेत फायनली चपात्या, कारण आज मला खूप उशीर झालेला, त्याच्यामुळे मी आज फटाफट असं वाटाणा भात बनवलेला आहे आणि शिमला मिरचीची भाजी। आता मी फटाफट चपात्याही करून घेते। चपात्या करताना नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवते की ना, आपण भाजी घालायच्या अगोदर तुम्हाला पीठ भिजवून ठेवता तर शक्यतो भिजवून ठेवावं। आणि जर तुम्हाला पूर्णच टिफिन बनवावं लागत असेल तर भाजी फोडणीला देऊन तुम्ही नंतर नाही पीठ भिजवलं तरी चालतं, कारण पीठ भिजवण्यासाठी 5-10 मिनटं पुरेसे असतात, जास्तीत जास्त 10 मिनटं, कमीत कमी 5 मिनटं तरी तुम्ही पीठ भिजवलं तरी चालतं। त्यातून छान चपात्या आपल्या मऊसूत चपात्या होतात। आता माझा ॲल्युमिनियमचा तवा आहे म्हणजे,
तर त्याच्यामध्ये पहिली चपाती नेहमीच करपते, थोडीशी पिवळसर होते. अगदीच करपत नाही, पण थोडीशी हलकी करपते, कारण तवा खूप फास्ट तापलेला. आणि जसे की मला उशीर झालेला त्याच्यामुळे गडबडीमध्ये तवा फास्ट राहिला आणि लक्षात नाही आलं. तर इथे आता मी फटफट चपात्या करून घेते, जसे की उशीर झालेला आहे डबा बनवण्यासाठी. तर आजची ही रेसिपी आणि आजचा हा माझा पूर्ण टिफिन तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा जर चॅनल पहिल्यांदा माझं बघत असेल तर. तर मी आहे प्रियंका आणि माझा हा व्लॉगिंग, कुकिंग, लाईफस्टाईल, ट्रॅव्हल या रिलेटेड सर्व व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि अशाच एका छान छान नवीन रेसिपीबरोबर, नवीन ब्लॉगबरोबर नक्कीच आपण उद्या भेटूया. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा आणि आपली काळजी घेत राहा.